लक्ष्मीवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की सिद्धू आणि त्याच्या घरचे आता भावनाला बघायला दळवींच्या घरी पोहोचलेले असतात. आणि त्यानंतर जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा जानू सिद्धूला घेऊन एका रूममध्ये जाते आणि जान्हवी सिद्धूला काही प्रश्न विचारते. त्यानंतर जान्हवी आणि सिद्धू ज्यावेळेस बाहेर येतात, श्रीनिवास जान्हवीला विचारतो की काय गं जानू, तुला हा सिद्धिराज भावनाचा नवरा म्हणून पसंत आहे ना? त्याने दिली ना तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आता मात्र जानू चिडलेली असते. जानू म्हणते की बाबा, मला हा भावनाचा नवरा म्हणून अजिबात पसंत नाही. आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते. आजी आणि रेणुकाला तर प्रचंड राग आलेला असतो जान्हवीचा, कारण की सिद्धिराज आमचा एवढा चांगला गुणी असून त्याला ही मुलगी नावं ठेवते हे पाहून आजी तर प्रचंड चिडलेली असते. परंतु आजीला घेऊन भावना आता परसबागेमध्ये गेलेली असते. आजी भावनाला म्हणते की काय गं या लक्षणे, तुझ्या या बहिणीच्या नाटकापायी माझ्या नातवाची बेइज्जती मी सहन अजिबात करणार नाही. आणि पुढे भावना आजीला समजावण्याचा प्रयत्न करते आणि आजी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. मग मात्र भावना आजीला दम देते. ती म्हणते की आजी, माझ्या बहिणीच्या तब्येतीपुढं तुम्ही काहीही बोलायचं नाही. तिला काहीही त्रास होता कामा नये. आणि तुम्ही जर मी सांगते तसं जर करणार नसाल तर आत्ताच नगर परिषदेची निवडणूक आलेली आहे. त्यामध्ये सिद्धिराज अजिबात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार नाहीत. हे ऐकल्यावर मात्र आजीची बोलती आता बंद होते. काय आता आजी भावना जसं सांगेल तसं वागायला तयार होईल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.